सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका. काँग्रेसकडनं सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख. पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे. काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांबाबतच्या गुंगी गुडिया याच्या टीकेवर अंजली दमानी यांचं टीका ट्विट करत प्रत्युत्तर. निवडणूक आयोगाचं सुनेत्रा पवारांना पत्र. पक्षाच्या घटनेतील बदलांसंदर्भात आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा. 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवारांना पाठवलेलं पत्र समोर. कागदपत्र न दिल्यास पदाधिकारी आणि संघटनात्मक नियुक्त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता. राम मंदिरातील लूट आणि जेनझींच्या आंदोलनामुळे भाजपचा पराभव. रॅलीमध्ये हनुमानाला नाचवता म्हणून बांकीपूरमध्ये भाजपचा पराभव झाला. बिहारच्या बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया. शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत, जयमला बागची आणि बी मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार. शिंदेंच्या शिवसेनेचे वकील आज युक्तिवाद करणार. बंडखोरी करून पक्षावरती दावा सांगणं लोकशाहीवर आघात. गेल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांचे युक्तिवाद. E20च्या मुद्द्यावरनं दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आक्रमक. E20वरनं केजरीवाल आज जनतेच्या तक्रारींचं पत्र पंतप्रधान मोदींना देणार. E20मुळे वाहनांचं मोठं नुकसान होत असल्याचा केजरीवालांचा दावा. दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा 1 किलोमीटर परिसर नो प्रोटेस्ट झोन म्हणून घोषित. या परिसरात BNS 163 लागू करण्यात आला असून या परिसरात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमता येणार नाही. बीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी तक्रार दाखल केली असून दिल्ली डीसीपींकडे लेखी तक्रार दाखल केल्याची अन्सारी यांची माहिती. अभिजित दिपके यांच्या माणसांनी माझ्यावरती हल्ला केल्याचा पुरावा असल्यामुळे तक्रार दाखल केल्याचा दावा. झारखंडमध्ये जेनझींचा संताप. JPSC आणि JSSC या परीक्षांमधील अनियमिततेविरोधात विद्यार्थी मशाल घेऊन रस्त्यावरती. रांचीत विद्यार्थ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन. इंडिया आघाडीच्या संसदेतील गटनेत्यांची आज बैठक. सकाळी मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यालयात बैठक होणार असून या बैठकीत सरकारला सभागृहात घेरण्याची रणनीती ठरवली जाणार. सरकारनं राम मंदिर दानचोरी मुद्द्यावरती सभागृहात निवेदन देण्याची मागणी. दिल्लीत NDA खासदारांची आज बैठक. संसदेच्या बालयोगी सभागृहात बैठक. पंतप्रधान मोदींचे NDA पक्षाचे सर्व खासदार उपस्थित. SIR बाबत भाजपची आज महत्वाची बैठक. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात बैठक होणार असून SIRच्या अंमलबजावणी संदर्भात पक्षाकडून देण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला जाणार. राज्यात SIRसाठी 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. नीट पेपरफुटी आणि आंदोलनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नागपूरसह विदर्भातील डॉक्टरांशी संवाद. संघाच्या डॉक्टरांच्या अभ्यास वर्गाचे फोटो TV9 मराठीकडे. मुंबईमध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे जेनझींशी संवाद साधणार. मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर अज्ञातानं जेनझींचे बॅनर लावले. मी जेनझी, शिक्षणाचा सन्मान करतो. बॅनरवरती उल्लेख. पंतप्रधान विरोधी घोषणांमागे धावणार नाहीत. बॅनरवरती उल्लेख. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणेंनी अमित शहांची भेट घेतली. बीड कारागृहातील गैरप्रकारांची चौकशी करण्याची सोनावणेंची मागणी. काही कैद्यांना नियमबाह्य विशेष सुविधा दिली जात असल्याचा सोनावणेंचा आरोप. ऑपरेशन सिंदूर यशस्वी पार पडल्याच्या निमित्तानं शिंदेंच्या सेनेकडून 9 ऑगस्टला दिल्लीमध्ये महारक्तदान यात्रा शिबिराचं आयोजन. उपमुख्यमंत्री शिंदे, श्रीकांत शिंदे, उदय सामंत उपस्थित राहणार. सांगलीतील 1000 पैलवान आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये रक्तदान करणार. जरांगेंनी ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात यावं. त्यांना आम्ही मंचावरती जागा देऊ. बबनराव तायवाडेंचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान. गोवा अधिवेशनात जरांगेंनी त्यांच्या विरोधात कट रचल्याचा आरोप केला होता. 7 ऑगस्टला बेंगळुरूमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं महाअधिवेशन. कर्जमाफीसाठी eKYC पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज रक्कम जमा होणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी रुपये वितरित केले जाणार. पहिल्या यादीत 16,96,000 पात्र शेतकरी. दिशा सलियान मृत्यू प्रकरणात अद्याप गुन्हा का दाखल नाही? मुंबई हायकोर्टाचा पोलिसांना सवाल. दिशाच्या वडिलांना संशय असताना सुद्धा गुन्हा दाखल का केला नाही? हायकोर्टाचा सवाल. मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश. 24 ऑगस्टला पुढची सुनावणी.
मुंबई पालिका एफ नॉर्थ वॉर्ड ऑफिस समोर 2 कंत्राटदारांमध्ये हाणामारी. दोघांनी एकमेकांवरती चाकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना. दोघेही हल्ल्यात गंभीर जखमी. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू. एका टेंडरवरनं दोघांमध्ये हाणामारी झाल्याचा संशय. रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर ठाणे जिल्हा आणि पालिका प्रशासनाला जाग. TV9 मराठीच्या बातमीची दखल घेत प्रशासनाकडून खड्ड्यांवरती तात्पुरती मलमपट्टी, खड्ड्यांवर डांबर टाकून तात्पुरते खड्डे बुजवले. आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ मुंबई नाशिक महामार्गावर अजूनही मोठमोठे खड्डे. काही खड्डे 1.5 ते 2 फूट खोल असल्यामुळे आणखी अपघातांची भीती. महामार्गावर अजूनही मृत्यूचे सापळे कायम. टोल वसुलीवर देखील प्रश्नचिन्ह. नाशिकच्या सटाण्यात कोट्यवधी रुपये खर्चून देखील रस्ता अपूर्णच. भवाडे गावात रोडचं 3 वर्षांपूर्वी भूमिपूजन होऊन देखील अद्याप रस्ता आणि पूल पूर्ण नाही. स्थानिक आदिवासी नागरिकांची जीवघेणी कसरत. नाशिकच्या सटाणा शहरात थरकाप उडवणारी घटना. खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीस्वार टँकरच्या खाली आला. सुदैवानं दुचाकीस्वार दुसऱ्या बाजूला फेकला गेल्यामुळे अनर्थ टळला. अपघाताची संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद. जालन्याच्या भोकरदनमधील तांदुळवाडी गावात विद्यार्थिनींवर चिखलाच्या रस्त्यातून प्रवास करण्याची वेळ. मानव विकास योजनेची बस नसल्यामुळे 60 ते 65 विद्यार्थिनींना रोज 2 ते 3 किलोमीटर चिखलाच्या रस्त्यातून जावं लागतं. तक्रार करून सुद्धा कोणी दखल घेत नसल्याचा विद्यार्थिनींचा आरोप. खराब रस्त्यामुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाचं लाखोंचं नुकसान. पुढच्या वर्षी पालखीचा मार्ग बदलण्याचा दिंडी प्रमुखांचा इशारा. उपळवटे ते केम रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था. उल्हासनगरातून पवई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य. खड्डे चुकवताना दुचाकीस्वारांचा अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ. मोठी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, नागरिकांचा सवाल. सोलापुरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाचं रॅकेट उघड. शासकीय रुग्णालयातील 2 लिपिकांना अटक. अधिष्ठातांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस. एफडीएला हायकोर्टाचा पुन्हा एकदा दणका. नवी मुंबईतील हॉटेल पवन बार अँड रेस्टॉरंटच्या परवाना निलंबनाचे आदेश हायकोर्टाकडून रद्द. 100% नियमांचं पालन केल्याचं प्रमाणपत्र असून सुद्धा परवाना निलंबन कायम ठेवणं हायकोर्टानं चुकीचं ठरवलं. राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार यांनी मंत्रालयाच्या उपाहारगृहातील अन्नाचा दर्जा आणि स्वच्छतेची पाहणी केली. काल संध्याकाळी पाहणी केल्याची माहिती. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा धसका. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वाढत्या कारवायांमुळे महाराष्ट्रात पेस्ट कंट्रोलची मागणी वाढली. अस्वच्छता आणि झुरळांचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे परवाने निलंबित झाल्यामुळे व्यावसायिकांकडून खबरदारी. पुण्यातून 15 दिवसात एफडीएकडे सर्वाधिक 2000 तक्रारी. अस्वच्छतेबाबतच्या तक्रारींचं प्रमाण सर्वाधिक. आतापर्यंत सुमारे 400 तक्रारींवरील तपास आणि कार्यवाही पूर्ण. अंबाजोगाईत ऑनलाईन तक्रारीची दखल घेत चायनीज सेंटरवर एफडीएची धाड. आवश्यक परवाना मिळेपर्यंत संबंधित चायनीज सेंटर बंद ठेवण्याचे निर्देश. तपासणी दरम्यान हॉटेलमध्ये सर्वत्र अस्वच्छता आढळली. जळगावच्या 40 गावात अन्न आणि औषध विभागाची धडक कारवाई. 40 गावातील दूध संकलन केंद्रातून अन्न आणि औषध विभागानं दुधाचे नमुने घेतले. एसटीकडनं कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाच्या वापराबाबत कडक नियमावली. आक्षेपार्ह रील्स बनवून प्रसारित करणाऱ्यांवरती थेट निलंबनाची कारवाई. मुंबई विभागातील सर्व आगारांना सूचना. पनवेल आगारातील 3 निलंबन. कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम पूर्ण होण्याआधीच उद्घाटनाचा घाट. 9 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं उद्घाटन होणार. 4 दिवसात अपूर्ण कामं पूर्ण केली जाणार का, रंगकर्मींचा सवाल. जळगावच्या लक्ष्मीनगरात जुन्या भांडणातनं घरावरती दगडफेक. 7 जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल. आकाश सोनार या तरुणाला जीवे मारण्याची धमकी देत घरावरती दगडफेक. बीडच्या केजमध्ये वकिलावर लोखंडी रॉडनं प्राणघातक हल्ला. आमच्या विरोधातल्या लोकांची लय वकिली करतोस असं म्हणत हल्ला. हॉटेल मालकासह इतर 9 आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. जखमी वकिलावर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. नांदेडमध्ये 10वीच्या 2 विद्यार्थ्यांचा वर्गमित्रावरती चाकून हल्ला. नांदेडच्या असरजनमधील एका शाळेच्या परिसरातली घटना. किरकोळ कारणावरून चाकू हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती. जखमी विद्यार्थ्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. हल्ला करणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
वाशिमच्या कारंजा शहरात काही युवकांकडून एकाला बेदम मारहाण. जुन्या वादातनं बेदम मारहाण झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. मारहाणी दरम्यान दुकानाची तोडफोड, पोलिसांकडून तपास सुरू. कोल्हापूरच्या इचलकरंजीत भर बस्तीत तरुणाची हत्या. वेताळपेठ परिसरातील कोरवी गल्ली इथली घटना. अमर कोरवी या तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या, कारण अद्याप समजू शकलेलं नाही. नागपुरातील कन्हान नदीच्या पात्रामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. एका मित्रासोबत वाद सुरू असल्याची मृत महिलेनं यापूर्वी तक्रार दिली होती. आत्महत्या की घातपात याचा तपास पोलिसांकडून सुरू. पुण्यातील 1 कोटीच्या दरोडा प्रकरणात कोर्टानं पोलीस कर्मचारी प्रमिला निकम, अजित मिस्त्रीचा जामीन अर्ज फेटाळला. दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी पुणे न्यायालयात अर्ज केला होता. भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये लॉजवर पोलिसांची धाड. देह व्यापाराचा पर्दाफाश करत 6 जणांवरती गुन्हे दाखल. 2 पीडित महिलांची सुटका करत कुटुंबियांच्या स्वाधीन केलं. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये टेम्पो चालक आणि पोलिसांमध्ये वाद. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल. टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल. मुंबईसह कोकण आणि चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये 6 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, पश्चिम विदर्भ आणि संपूर्ण मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी असणार. जळगावमधील हातनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले. धरणातून सध्या 2 लाख क्युसेक पाण्याचा तापी नदीत विसर्ग सुरू. धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे विसर्ग वाढवला. तापी नदी काठावर न जाण्याच्या प्रशासनाकडून सूचना. भातसा धरणातून 14,302 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या वेगानं सुरू. भातसा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. शहापूर तालुक्यातील नदी नालेही तुडुंब. रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा जोर सध्या कमी. पुढचे 3 दिवसांसाठी हवामान विभागाचा येलो अलर्ट जारी. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 57% पावसाची नोंद. खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वरच. भिवंडीच्या कामवारी नदीच्या पुरात बस वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कामवारी नदीला पूर आला होता. या पुरात ही बस वाहून गेली होती. म्हाडा कॉलनी परिसरात बस आता दिसून आली.